आज ना पहिल्यांदाच ना नवीन पिढ्यामध्ये ना आप्पे बनवले होते, म्हणून ना देवाला सुद्धा आप्यांचाच नैवेद्य दाखवून घेतला. कारण आज होता रविवार आणि आमचं कुलदैवत ना ज्योतिबा आहे, त्याच्यामुळे रविवारचं पूजा केलीच जाते. त्याच्यामुळे देवाला सुद्धा नैवेद्य धूप दीप अगरबत्ती वगैरे दाखवून घेतली. त्याआधी बघा आप्पे बनवण्यासाठी ना मी रात्री पीठ फरमाईट करायला ठेवलं होतं. ते सुद्धा मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं काय काय घातलेलं आहे ते सुद्धा. आणि त्यानंतर बघा त्याच्यामध्ये ना घालण्यासाठी गाजरने कांदा बारीक चिरून घेतला होता, गाजर किसून घेतलं होतं आणि कांदा चिरून घेतला होता, ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित ना मिक्स करून घेतलं होतं. नंतर ना एक साईडला काढण्यासाठी ना भिडंसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये ना कांदा गाजर घालण्यासाठी मी थोडे आप्पे काढून ना साईडला ठेवले होते, कारण ना पहिल्यांदा चिकटवायचा प्रॉब्लेम होतो म्हणून ना त्याआधी काढून घेतल्यानंतर ना हे सुद्धा काढून घेतलं. पण अजिबात चिकटत नव्हते, व्यवस्थित ना सगळे आप्पे निघत होते. कारण ना मी 8 दिवस झाले त्याला तेल घालून ठेवलं होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित भिड्यामध्ये तेलसुद्धा मुरलं होतं, त्याच्यामुळे फटाफट आप्पे निघत होते. एक साईडला खोबरं आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवली होती, त्याच्यासाठी ना तडका तयार केला होता. तो सुद्धा ना तडका चटणीला देऊन घेतला, छान असं मिक्स वगैरे करून घेतलं. नंतर बघा आहोंचं काय चाललं होतं, कारण ना मी छोटे छोटे आप्पे बनवत होते, त्यांना अजिबात पसंत नव्हतं, म्हणून ना त्यांनी मोठे मोठे आप्पे बनवायला घेतले होते आणि ते सुद्धा छान निघत होते बरं का. आणि त्याच्यातनं मला हेल्पसुद्धा झाली होते. नंतर ना आप्पे बघा इतके सुंदर बनले होते, त्याच्यामध्ये जाळी बघा किती सुंदर आली होती आणि छान झाले होते, हेल्दी आणि टेस्टी बनले होते आणि मुलांसाठी खरंच हे भरपूर चांगलं असतं. आणि त्याच्यानंतर ना मी सुद्धा ना सगळ्यांचा नाश्ता आवरला होता, मग मी सुद्धा ना नाश्ता करायला घेतले होते आणि इतके सुंदर छान बनले होते सांगू ना. खरंच चटणीची सुद्धा गरज नव्हती, इतके सुंदर बनले होते, सुक्या तोंडानं खाल्लं तरी छान लागत होते. नंतर हा पसारासुद्धा आवरायला घेतला. आजच्या पुरती एवढंच व्हिडिओ.